हनुमंता शरणा शरणा जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय त्या भक्तीच्या वाटा मग दावा व्यासुबटा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा घेतलेला अभंग. सर्वांच्या पाठातला, ओठातला आणि गात्यातला अभंग क्रमांक 163, पेज क्रमांक 55. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा पर्याय. भवानी मातेच्या कृपाशीर्वादाने संत तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या राजे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात ज्या गावामध्ये संस्कार आणि संस्कृती यांचं जतन आणि संवर्धन केलं जातं, अशा मौजे लिंबेवाडी तांडा, खंडूनायक तांडा या ठिकाणी अधिक मास भोग श्री बालाजी महारुद्राभिषेक असं संयुक्त चव्हाण परिवार यांच्या विचारमंथनातून आजची हरिकीर्तन सेवा श्री महारुद्राभिषेक अधिक मासानिमित्त स्नेह निमंत्रण श्री महारुद्राभिषेक श्री बालाजी भोग व धोंडे जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त हरिकीर्तनाचं आयोजन. या ठिकाणी विनीत आहेत श्री उत्तमराव मानाजी चव्हाण, तसेच नारायण उत्तमराव चव्हाण, दत्ता उत्तमराव चव्हाण, अंबादास उत्तमराव चव्हाण, भगवान उत्तमराव चव्हाण, कृष्णा उत्तमराव चव्हाण, सर्व चव्हाण परिवार, खंडूनायक तांडा, लिंबेवाडी तांडा. कारण का महाराज, एकूण पुण्य आणि अधिक मासातलं पुण्य. कारण का संताची आणि देवाची कृपा झाल्याशिवाय आपल्या बुद्धीला सुचत नाही. तर आजचं कीर्तन म्हणजे अधिक मासाचं पुण्याचं कीर्तन आहे. तर मी या नारदाच्या गादीवरून सर्व चव्हाण परिवाराला आशीर्वाद देतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. विठ्ठला महाराज, अधिक मासामध्ये कीर्तन का करायचं? 4 गोष्टीसाठी. नंबर 1, हिंदू धर्म टिकावा. नंबर 2, वारकरी संप्रदाय वाढावा. नंबर 3, खंडूनाईक तांड्यातील चव्हाण परिवारातील तरुण मुलं व्यसनापासून दूर राहावी. आणि नंबर 4, भावाभावात जावाजावात एकी निर्माण व्हावा आणि आईवडिलांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावा. म्हणून या ठिकाणी अधिक मासामध्ये कीर्तनाची सेवा. विठ्ठला या ठिकाणी आमच्या सोबत आलेले आमच्या फरदपूर तांड्याचे आमचे हबाप विठ्ठल महाराज राठोड, तुमच्या चरण कमलास मनोवाय दंडवत. तसेच माझ्यासोबत असलेले आमचे संभाजी अप्पा चव्हाण गायनाचार्य तथा कीर्तनकार, तुमच्या पण चरण कमलास मनोवाय दंडवत. या ठिकाणी आत्ताच आमचा परिचय झाला मुंडे महाराज, तुमच्या पण चरण कमलास मनोवाय दंडवत. तसेच सर्व या ठिकाणी विद्यार्थी त्यांच्या संस्थेतले तुमच्या चरण कमलास मनोवाय दंडवत. या ठिकाणी महाराज
हनुमंत महाराज. हनुमंत महाराज तुमच्या पण चरण कमलास मनोवाई दंडवत. संगम महाराज. संगम महाराज तुमच्या पण. शिवाजी महाराज. शिवाजी महाराज तसेच चोपदार तुमच्या पण चरण कमलास मनोवाई मंत्रमुग्ध झाले आणि विना घेऊन जाताना ते देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. महाराज तुमच्या सुद्धा चरण कमलास मनोवाई दंडवत. तसेच या ठिकाणी विनेकरी काका उत्तम साऊंड सिस्टीम कुठली आहे? लिंबेवाडी. लिंबेवाडी. वा 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 कोण्या गिरणीतलं पीठ खाल्लंय? नंबर 1 आहे. नंबर 1 वा. तुमच्या चरण कमलास मनोवाई दंडवत. ज्या चव्हाण परिवाराने मला आमंत्रण दिलं चव्हाण परिवारांचा सुद्धा मी आभारी आहे. त्यांच्या पण चरण कमलास मनोवाई दंडवत. तसेच आमचे पखावज वादक ज्यांनी आळंदीला शिक्षण घेतलं असे दिग्गज आमचे हबप भागवत महाराज जगदाळे तुमच्या चरण कमलास मनोवाई दंडवत. गंधर्वासारखे गाणारे, चंद्रसूर्यासारखे वाजविणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे, सांगणारा मात्र शुकाचार्य नाही. सर्वांच्या परिश्रमाने आणि एकोप्याने कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य विठ्ठल. इथं एकही संत नाही. मी सुद्धा संत नाही. तुम्ही म्हणता आम्ही कोण आहोत? मुंडे महाराज इथं संत कुणीच नाही. इथं आपण बाबा आहोत. मी सुद्धा संत नाही. संत आणि बाबा याच्यामध्ये फरक आहे. संत जगतात तपावर, बाबा जगतो पॉकिटावर. गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, आणि माझा शेतकरी राजा किसान राजा जगतो कष्टावर. म्हणून सर्वांच्या चरण कमलास मनोवाई दंड विठ्ठल. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबारायांची बीज, माऊलींच्या समाधी, सोळानाथांची षष्ठी, सावतामाळ्याची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची नवरात्र. आणि महाराज या ठिकाणी खंडू नाईक तांडा परिवारातील सर्वांची भक्ती अहोरात्र. सांगायचं तात्पर्य म्हणजे महाराज परमार्थ भीतीचा नसावा, परमार्थ नीतीचा असावा, परमार्थ निष्ठेचा असावा, संसार कष्टाचा असावा. शेतीला कष्ट पाहिजे, व्यापाराला लिंता पाहिजे, नोकरीमध्ये इमानदार पाहिजे, आणि परमार्थामध्ये त्याग पाहिजे. मग महाराज मला सांगा हनुमंत महाराज आपलं जीवन श्रेष्ठ त्यागाने का भोगाने? हो त्यागाने. ओम बोलण्याने मनाला शांती मिळते, साई बोलण्याने शक्ती मिळते, राम बोलण्याने मुक्ती मिळते, आणि विठ्ठल विठ्ठल बोलण्याने 100 वाघाची ताकद मिळते. एवढं नामामध्ये ताकद आहे महाराज. रात्रंदिवस तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर महाराज निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे न पडो निधी. छंद नाही नामाचा आपल्याला जर मोक्ष मिळवायचा असेल तर 29 वर्षातले उपवास पाहिजे. एका महिन्यामध्ये 2 एकादशी, 12 महिन्याच्या किती झाल्या? 24. जो 29 उपवास करतो त्याला मोक्षगती मिळते. एका महिन्यात 2 एकादशी, 12 महिन्याच्या 24, आणि 5 पर्व आहेत. त्या 5 उपवास, 5 पर्व कोणते? राम जन्म, नंबर 2 कृष्ण जन्म, नंबर 3 वामन जयंती,
नंबर 4 नरसिंह जयंती आणि नंबर 5 महाशिवरात्री. हे 5 आणि 24 एकादशी किती झाली? 29. जो 29 उपवास करतो त्याला काय म्हणा स्वर्ग मिळतो, त्याला पुण्याची जागा मिळते. पण 29 उपवासा एवढंच पुण्य आहे. अधिक मासामध्ये जर कीर्तन ठेवलं आणि इतरांना जर अन्नदान केलं तर 29 उपवासा एवढं मिळालेलं पुण्य आहे. जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी, जीवना वेगळी मासोळी. ऐसा तुका तारावारी, ऐसा तुका तारावारी, जीवना वेगळी मासोळी, ऐसा तुका तारावारी, ऐसे झाले माझ्या जीवना, ऐसे झाले माझ्या जीवना, ऐसा तुका तारावारी, ऐसा तुका तारावारी, जीवना वेगळी मासोळी, ऐसा तुका तारावारी, ऐसे झाले माझ्या जीवना, ऐसे झाले माझ्या जन्म जन्म मंगळ सोमेरू पर्वतावर अंजनी मातेनं महाराज ह्यांचा 12 वर्ष तप चालू केलं. हरीच्या रूपानं फळ आलं. माझ्या हनुमंतरायाचा जन्म झाला. हनुमंतरायाच्या आईचं नाव अंजनी माता. शक्ती बघ महाराज, जगाच्या इतिहासामध्ये सेवक रामाचे सेवक हनुमंतराय ती बी निस्वार्थ. कारण का निस्वार्थ माणसालाच किंमत असते. हनुमंतरायाचं जे गदा आहे, हनुमंतरायाची शक्तिशाली आहे. ब्रह्मचर्य जगामध्ये महाराज मला एकच म्हणायचं आहे, हनुमंतरायाने रामाची सेवक झाली. राम प्रभू राजा दशरथांची थोरले चिरंजीव त्यावेळेस वनवासाला निघाले. 14 वर्षे 27 दिवस वनवास. पण मित्र किंवा सेवक कसे राहावे हे उदाहरण आपल्याला हनुमंतरायातून घेता येते. अंजनी पुत्र हनुमंतराया नेहमी रामाला शरण शरणायचे. कारण का एवढं विनम्रपण होता. मला एक म्हणायचंय, राग असून सुद्धा शांत राहणं, श्रीमंत असून सुद्धा साधं राहणं, ज्ञान असून सुद्धा नम्र राहणं आणि महाराज तप असून सुद्धा ताकदीनं राहणं हे महाराज तुमच्या अंतर होत नाही. त्याला सेवकच होऊ लागतं. मग रामाचे सेवक माझ्या हनुमंतराया. दासत्वाने काटा हनुमंत पेले मनोनी देखील रामच्या दादा, मनोनी देखील रामच्या दादा. दासत्वाने काटा हनुमंत पेले मनोनी देखील रामच्या दादा, मनोनी देखील रामच्या दादा. दासत्वाने काटा हनुमंत पेले मनोनी देखील रामच्या गात्यातला अभंग क्रमांक 163, पेज क्रमांक 55. मग ही तुकोबारायांचा गाथा आहे. गाथा कोणी लिहिला? तुकाराम महाराजांनी 5वा वेद. मग तुकाराम महाराजाचं नाव काय पूर्ण? तुकाराम बोलोबा आंबिले मोरे कुळ. तुकाराम महाराज जन्म कधी झाला, कोण्या तारखेला झाला? तुकाराम महाराजाचा जन्म सोमवारी 21 जानेवारी 1608 मध्ये देहू गावात, तालुका हवेली, जिल्हा पुणे या ठिकाणी तुकाराम महाराजाचा एका गर्भ श्रीमंत घराण्यामध्ये जन्म झाला. पण महाराज
तुकाराम महाराज यांची 8वी पिढी. कधीच त्यांनी देवाला काही मागितलं नाही. देव ज्या ज्या वेळेस प्रसन्न झाले त्यावेळेस देवाला म्हणले, तुका म्हणे काही न मागो अनिक, तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, मला काही नको, काही नको, तुकाराम महाराज सांगितलं. मग तुकाराम महाराजांची 8वी पिढी. सोमवारी जन्म झाला 21 जानेवारी 1608 देहू गावात, तालुका हवेली, जिल्हा पुणे. 8वी पिढी. मग तुकाराम महाराजाचे मूळ पुरुष 7 पिढ्या. मूळ पुरुष विश्वांबर बाबा, त्यांची पत्नी आमाबाई. विश्वांबर बाबाचा मुलगा हरी 2री पिढी. हरीचा मुलगा विठोजी 3री पिढी. विठोजीचा मुलगा पदाजी 4थी पिढी. पदाजीचा मुलगा शंकर 6वी पिढी. शंकरचा मुलगा 5वी पिढी. शंकरचा मुलगा कानोबा 6वी पिढी. आणि कानोबाचा मुलगा बोलोबा 7वी पिढी. आणि बोलोबा महाराजाला 3 मुलं. नंबर 1 सावजी महाराज, नंबर 2 संत तुकाराम महाराज, नंबर 3 कानोबराय. अशी 8वी पिढी आहे. मग महाराज तुकाराम महाराज म्हणतात, दास्यत्व शिष्यत्व स्वीकारावं तर कुणासारखं, हनुमंतरायासारखं. निस्वार्थ भक्ती होती माझ्या रामासाठी. अभंगाचं पहिलं चरण. शरण 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 प्रत्येक गावात काय, शहरात काय, वाडीवर काय, तांड्यावर काय, प्रत्येक गावात, माझ्या गावात काय, तुमच्या गावात काय किंवा तांड्यात काय, 3 प्रकारची लोक असतात. किती? 3. इथं 3च प्रकारचे लोक आहेत. आता तुम्ही ज्या प्रकारात मोडतात तरी हातवरी करायचा. 3 पैकीच आहोत तुम्ही. माझ्या सुद्धा गावात 3 प्रकारचे लोक आहेत. चोपदार काका, तुम्ही सुद्धा हात करायचा. 3 प्रकारचे लोक. नंबर 1 आतल्या गाठीचे. आता आहेत पण कोणी कसं हात करायला माणूस बघा कोण कोण आहे. खरं बोला तुम्ही. 3 प्रकारचे लोक आहेत. त्यातलं एक आतल्या गाठीचे आहेत पण लाजायले. चला काटला दिसतंय का कोणी आपल्याला हातवरी? आपा कोणाचा हातवरी दिसतंय का? नाही. बर चला. नंबर 2 वरच्या गाठीचे. तोंड चोंबडेपणा करणारे चमचे काही लोक असतात. ती प्रत्येक बघा बरं कुठं आहेत का हातवरी? नाही.
आहेत पण करणा गेले. आणि नंबर 3, काहींना गाठच नाही, ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. संत सेवालाल महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज हे संत आहेत. म्हणून पहिल्या सुरू सांगितलं, तुम्ही आम्ही संत नाहीत, तुम्ही आम्ही बाबा आहोत. संत जगतात तपावर, बाबा जगतो पॉकेटावर, गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर, आणि माझा शेतकरी राजा जगतो कष्टावर. महाराज मला सांगा, तुम्ही टुपीवाले मामा, तुमच्या जर वाढदिवसाला मी कीर्तन ठेवलं तर तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मिळते. आता तुम्ही चिकट आहोत, कीर्तन ठेवणार ना माझं, मी नारळावर करतो, पण ठेवून बघा. इथून पुढे तुम्ही वाढदिवसाला ठेवा, 2 महिन्याला असेल, 2 महिन्याला वाढदिवस जेव्हा केव्हा असेल त्यावेळेस तुम्ही माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवा. तिथून पुढं 100 वर्ष आयुष्य मिळतं. या तांड्यातल्या दुकानदाराला, ज्या दुकानदारानं दुकानाच्या उद्घाटनाला जर माझं कीर्तन ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आणि माझं जर कीर्तन कोणी लग्नामध्ये ठेवलं तर वर्षात दुसरं लग्न होतं. हा पहिलं सुना. महाराज मला एक सांगायचंय, आमच्या गावात मुलींची संख्या कमी आहे, तुमच्या इथं इकडे कमी. कुठं बी जावा. म्हणून लग्नासाठी मुली शोधणाऱ्या मुलांना माझा एक सल्ला आहे, कुठं पण जावा, मुलींची संख्या कमी आहे. लग्नासाठी मुली शोधणाऱ्या मुलांना माझा एक सल्ला आहे, जी गाडी भेटल ती गाडी पकडा. नाहीतर फॉर्च्युनर आणि इनोव्हाच्या नादात टमटम सुद्धा जाईल. काळं म्हणू का, नक्ट म्हणू का, इद्र म्हणू का, आला रे आला पाहुणा की त्याला येस म्हणा महाराज, त्यावेळेसच आपली ही समस्या सुटल महाराज. तर मला काय म्हणायचंय, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, संप्रदायासारखा पंत नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, कोल्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूर्त नाही, लोण्या इतका मऊ नाही, काजळा इतका काळा नाही, राजा दशरथासारखा बाप नाही, कौशल्य मातेसारखी आई नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, महाराज हनुमंतरायासारखा सेवक नाही, आणि जगात संत सेवालाल महाराजासारखे संत होणे नाही. विठ्ठला संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी गोलाल दोडी तांडा, तालुका गुट्टी बेलारी, जिल्हा अनंतपूर, आंध्र प्रदेशमध्ये संत सेवालाल महाराज यांचा जन्म झाला. खूप श्रीमंत होते. त्यांच्या घरी गाई आणि बैल 4881 होते. एवढे श्रीमंत होते. संत सेवालाल महाराज यांच्या वडिलाचं नाव भीमा नायक, त्यांच्या आईचं नाव धर्मनी याडी. संत सेवालाल महाराजाचं पूर्ण नाव संत सेवालाल महाराज भीमा नायक राठोड रामावर, असं त्यांचं पूर्ण नाव. संत सेवालाल महाराजाची 7वी पिढी, पण 6 पिढ्या कोणाला सांगता येतील महाराज. संत सेवालाल महाराजाचे मूळ पुरुष भिक्का नायक राठोड, त्यांचा मुलगा भोजा नायक. भिक्का नायक राठोड मूळ पुरुष, त्यांचा मुलगा गजू नायक राठोड, गजू नायकचा मुलगा भोजा नायक राठोड. 3री पिढी भोजा नायकचा मुलगा राठोड, भिक्का नायक, गजू नायक, भोजा नायक, त्यांचा मुलगा काळा नायक. 4थी पिढी काळा नायकचा मुलगा रामजी नायक. 5वी पिढी रामजी नायकचा मुलगा भीमा नायक राठोड. आणि भीमा नायकांचे 4 मुलं. नंबर 1 संत सेवालाल महाराज, नंबर 2 बद्दू, हप्पा आणि भाना असा परिवार होता. पण या परिवार श्रीमंत सुद्धा असला तर संत सेवालाल महाराजांनी ब्रह्मचर्य राहायचं ठरवलं. लग्न नाही करायचं, लग्न झालं नव्हतं, ते ब्रह्मचारी होते, अविवाहित होते. फक्त समाजासाठी जगायचं. तुम्ही आम्ही स्वतःसाठी जगतो, पण माझे संत समाजासाठी जगतात. आपण देवाला मागतो, पण संत देवाला काहीच मागत नाही. सेवालाल महाराज लहानपणापासूनच एकांतात राहायचे, पांडुरंगाचे निश्चित भक्त होते. सेवालाल महाराजांनी 300 वर्षापूर्वी सांगितलं होतं, पाण्याची वाटी 1 रुपयाला तुम्हाला 1 रुपया मोजावं लागेल, पाणी इतकं महाग होणार आहे. संत सेवालाल महाराज यांच्या जीवनामध्ये संघर्ष झाला, परोपकार केला. या जगाच्या इतिहासामध्ये 7 जण परोपकार करतात. नंबर 1 सूर्य, नंबर 2 चंद्र, नंबर 3 मेघ, नंबर 4
पर्वत, नंबर 5 नदी, नंबर 6 वृक्ष, नंबर 7 संत. संत हे परोपकार करतात. त्याच्यामध्ये सारखा महाराज माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणी नाही, माशानंतर पोहणे नाही, मेघानंतर उदारता नाही, सूर्यानंतर तेज नाही, चंद्रानंतर शीतलता नाही, मारुतीनंतर ब्रह्मचर्य नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंत नाही, जगात आईवडिलांनंतर आशीर्वाद नाही, संतांनंतर कृपा नाही. आणि जगात संत सेवालाल महाराजाशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यांच्या एकीचं बळ आपल्याला दाखवायचं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय सेवालाल महाराजाचे आपण मोठे होऊ शकत नाही. विठ्ठल सेवालाल महाराजांचा आंध्रामध्ये गोलालदोडी तांडा, तालुका गुट्टी बेलारी, जिल्हा आनंदपूर या ठिकाणी जन्म झाला. परंतु ते व्यापारी होते. बैलाच्या पाठीवर अन्नधान्याचे नियान करायचे, मिठाचे नियान करायचे, ते व्यापार करायचे. एवढं श्रीमंत असून सुद्धा हजारो एकर जमीन होती, शेकड्यावर गाई बैल होते, तरी पण त्यांनी परमार्थाचा ध्यास केला. कारण का महाराज त्यांना माहीत होतं की आपण स्वतःसाठी जगायचं नाही तर समाजासाठी जगायचं, हा त्यांचा ध्यास होता. म्हणून महाराज सुखाचे प्रकार 7. नंबर 1 राजस सुख, नंबर 2 तामस सुख, नंबर 3 सात्विक सुख, नंबर 4 आदिदैविक सुख, नंबर 5 आध्यात्मिक सुख, नंबर 6 आदिभौतिक सुख आणि नंबर 7 ब्रह्मसुख. ब्रह्मसुख हे देवाजवळ आणि संताजवळच आहे, इतर कुठंच मिळत नाही. म्हणून संतांनी आपल्याला उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. बंजारा समाजाचं तीर्थक्षेत्र काशी पोहरादेवी, विदर्भामध्ये वाशिम जिल्हा, मानोरा तालुका, पोहरागड, त्या ठिकाणी सुद्धा आपल्या संत सेवालाल महाराजाची समाधी आहे. पण संत सेवालाल महाराजाची समाधी त्यांनी घेतली समाधी 2 जानेवारी 1806 मध्ये सेवागड, रुईगड, आता सेवागड म्हणतो, रुईगड तालुका डिग्रस, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी त्यांची समाधी आहे. महाराज संत हे स्वतःसाठी कधी जगत नाहीत, ते परोपकार करतात. तर पोहरादेवी सेवालाल महाराजांनी सांगितलं, लबाडी कधी करू नका, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर आहे का, शेळीचं चरणं कधी समाधानाचं आहे का, लहान मुलांचं मन कधी स्थिर आहे का, आणि चोरीचं धन कधी लकलाभ आहे का. चुगली करू नका, भांडणं करू नका, मुलांना शिकवा. देवी म्हणजे जिवंत, मुली म्हणजे जिवंत देवी आहेत. देवी म्हणजेच मुली, मुली म्हणजेच देवी. मुलीचा आदर करा, मुलींना सुद्धा शिकवा. मुलाबरोबर मुलींना समान मान आहे. 300 वर्षाखाली सेवालाल महाराजांना सांगितलंय. महाराज पोहरादेवी म्हणजे तीर्थक्षेत्र आहे. महाराज सांगायचं तात्पर्य, संत हे परोपकार करतात, इतरत्र कोणच परोपकार करत नाही. आपण महाराज स्वतः आपण सेल्फिश आहोत, स्वार्थी आहेत, पण संताचं तसं नाही. जगाच्या कल्याण्या संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकार, परोपकार करते संत. महाराज मला एकच म्हणायचं आहे, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा किती फिरू द्या, समुद्र कधी पास करू शकत नाही, आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखाने जगू देत नाही. यदा कदाचित कासवाला केस येऊ शकतात,
यदा कदाचित सस्याला शिंग येऊ शकतात, यदा कदाचित आकाशाला फळं येऊ शकतात, यदा कदाचित बर्फाला आग लागू शकते, यदा कदाचित वास स्त्रीला मूल होऊ शकतं, पण आई वडिलाच्या पुण्याशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही महाराज. संत सेवालाल महाराज म्हणतात, जगातलं तीर्थ आपले आई वडील आहेत. देवाची पूजा केल्यास देव भेटेलच याची गॅरंटी नाही, पण आई वडिलांची सेवा केल्यास देव भेटणार आहे. माये बापे केवळ काशी माये, बापे केवळ काशी माये, बापे केवळ काशी माये, बापे केवळ काशी, बापे केवळ काशी माये, बापे केवळ काशी माये, बापे केवळ काशी माये, बापे केवळ काशी. ना जावे तीर्थासी त्याने, ना जावे तीर्थासी पुण्य लिखे काय केले पुण्य, लिखे काय केले पुण्य, लिखे काय केले उभे केले पंढरपूर. लिखे काय केले पुण्य, लिखे काय केले पुण्य, लिखे काय केले उभे केले जगातलं तीर्थ म्हणजे आपले आई वडील. आई वडिलांची सेवा करा, कष्ट करा, मुलांना शिकवा, कुणासोबत भांडणं करू नका, आई वडिलांची सेवा करा. कुठं जायची गरज नाही. बर्फामध्ये लोक बर्फामध्ये जातात, वैष्णोदेवीचं दर्शन घेतात, लोक केदारनाथला जातात, महादेवाचं दर्शन घेतात, लोक काशीला जातात, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतात. मला माहीत नाही लाखो किलोमीटर गेल्यानंतर देव भेटतो की नाही, पण तुमच्या घरामध्ये 2 देव आहेत. एकाचं नाव माय आणि दुसऱ्याचं नाव बाप. महाराज, आईवडिलांची करा उपासना, बायकोची करा जोपासना, व्यसनापासून दूर ठेवा वासना. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही. महाराज, डोळे मिटवून प्रेम करते ती मैत्रीण, डोळे वटारून प्रेम करते ती बायको, आणि शेवटच्या श्वासापर्यंत डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई. महाराज, या जगाच्या इतिहासामध्ये निस्वार्थ फक्त 3 जण आहेत. या जगाच्या इतिहासात निस्वार्थ फक्त 3 जण आहेत. नंबर 1 आपले आई वडील, नंबर 2 संत, आणि नंबर 3 भगवंत. अरे, जोपर्यंत शेंगामध्ये शेंगदाणे आहेत तोपर्यंत मुक्काम पोत्यात. एकदा का शेंगातले शेंगदाणे निघाले की टरपल वतलाला. जोपर्यंत बरणीमध्ये तूप आहे तोपर्यंत बरणीचा मुक्काम कपाटात. एकदा का बरणीतलं तूप संपलं की बरणी भंगारला. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. महाराज, मला एकच म्हणायचं आहे, निस्वार्थ फक्त आपले आईवडील, संत आणि भगवंत आहेत. जीवनामध्ये 2 गोष्टी एकदाच. नंबर 1 दूध पाजणारे एकदाच, नंबर 2 ईश्वरासारखा बाप एकदाच. महाराज, ज्याची आई आणि वडील मरण पावले त्याच्या सुखाचा समुद्र कोरडा पडला. अरे, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे, स्वर्गापेक्षा उंच वडील आहेत. बापाने कमवलेला वाढवायचं असतं, विकायचं नसतं. मग ते इज्जत असो वा संपत्ती असो. फुलात फुल जाईचे, जगात प्रेम आईचे. फुलात फुल चाप्याचे, जगात प्रेम बापाचे. महाराज, जगामध्ये अशी एक बँक आहे जी बँक व्याजच घेत नाही, ती बँक म्हणजे आपले आई वडील. जगामध्ये असं एक कोर्ट आहे ज्या कोर्टामध्ये सर्व गुन्हे माफ केले जातात, हे कोर्ट म्हणजे आपले आई वडील. आणि जगामध्ये असा एक देव आहे, ज्या देवाला नवस न करता सर्व काय मनान देतो तो देव म्हणजे आपले आई वडील. अरे, आई म्हणजे माईचा सागर, चैतन्याची घागर, समृद्धीचा पाझर. आई म्हणजे भाजीतलं मीठ, पहिलं विद्यापीठ, हक्काचा व्यासपीठ. समुद्राची सही केली, आकाशाचा कागद केला, पर्वताची लेखणी जरी केली तर या जगात आईवडिलाची बरोबरी कुणालाच येऊ शकत नाही. महाराज, आई आईच, वडील वडील. महाराज, कीर्तनावर मला किती जरी उशीर झाला, रात्री 12 वाजतो, 1 वाजतो, किती जरी उशीर झाला तर माझी आई विचारते, बेटा कुछ खाया का, आणि बायको विचारते कुछ लाया का. आई वडील एवढं निस्वार्थ प्रेम करतात. कमाई जरी झाली तर आई वडील म्हणते सुखानं राहा, आणि आपल्या हातामधून जरी काही गमाई झाली तरी आई वडील म्हणते सुखानं राहा. पण बाकीचे म्हणू शकत नाहीत. निस्वार्थ फक्त आई वडील आहेत. म्हणून महाराज, आजकालचे मुलं आई वडिलाची सेवा न करता सासू सासऱ्याची सेवा करायला पुढे येले. पण महाराज, ते योग्य नाही. अगोदर आई वडिलाची सेवा, नंतर इतरांची सेवा. म्हणून जन्म देऊनी आम्ही पोराला कितीतरी सुखदुःख पाहिलं र. लग्न झाल्यावर बायको घेऊन पोरग वेगळं राहिलं र. मुलगा म्हणतो, मी कशाला कोणाचं ऐकू, माझी फक्त बायको बायको, माझी पाहिजे फक्त बायको. लग्न झालं की मुलगा बायकोला घेऊन शहरला जातो, आईवडिलाची सेवा करत नाही. कारण का महाराज, कसं झालंय कलियुगामध्ये, कलियुगात रागुला मिळाली मैना, कलियुगात रागुला मिळाली मैना, मैना ध्यानातूनच जाईना. कलियुगात पोरगा आई बापांना पायना डोकून सासऱ्याला राम राम घालतो वाकून, आणि
सासूच्या पुढे काम करतो झुकून. बघा महाराज, आता कसं आहे, पहिलं होतं काय, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हातात त्रिलोकी झेंडा. बरोबर आहे. आता आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई ना माने, कोई नहीं माने, माँ बाप को कोई ना माने, माँ बाप को कोई ना माने. औरत का बहुमान, औरत का बहुमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे, आई रे बेईमान दुनिया, आई रे. बघा महाराज, पहिलं कसं होतं, राहिला माडी, मुलगा म्हणतो लग्न झाला बायकोला घेऊन जातो, राहिला माडी बसायला गाडी, बायकोची गोल गोल साडी, पुन्हा म्हणतो आश्चर्यदानी मच्छरदानी, 10-5 जणांची तानातानी, सकाळपासून माझ्या सासूची परेशानी. अरे आईनं तुला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस वागवलं, आणि तू सासूचं काय घेऊन बसला, सासूचं कौतुक करायला. महाराज, मला एकच म्हणायचंय, पहिलं होतं पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हातात त्रिलोकी झेंडा. पण आता महाराज कसं आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याच्या हातात हिरो होंडा, मायबापाला मारतो धोंडा आणि बायकोच्या पुढे घोळतो गोंडा. आता बघा महाराज, दुसरी गोष्ट, जे देव जे माझी बायको, जे जे सांगेल ते मी ऐकू. आता असंच चालू आहे महाराज, पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरी गुरु, मैं किसकी सेवा करू. ज्या घरात आईवडिलांची सेवा आहे तिथंच लक्ष्मी नांदते, इतरत्र लक्ष्मी नांदत नाही. म्हणून चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक राहणार. बघा महाराज, संगत किती महत्वाची आहे. मासी जर भाजी मोजण्याच्या तराजूवर बसली काही फरक पडत नाही, पण तीच मासी सोने मोजण्याच्या तराजूवर बसली तर तिची किंमत 10,000 होते. म्हणून आपण कुणात बसायचं, मग संतात बसायचं का इतरत्र बसायचं, हे तुम्ही ठरवा महाराज. बघा, एक नासका आंबा 99 आंब्याला नाशितो, पण 99 आंब्याची हिंमत आहे का एकाला सुधारायची. मनामध्ये तेच लोक बसतात ज्यांचे मन सरळ आहे, कारण सुईमध्ये तोच धागा प्रवेश करतो ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते, तोच प्रवेश करतो. मनामध्ये तेच लोक बसतात ज्यांचे मन सरळ असते. महाराज, गाडीतून उतरलेला माणूस परत गाडीत बसतो, पण मनातून उतरलेला माणूस परत मनात बसतो का? नाही. बसतो का? अध्याय क्रमांक 18, किंबहुना जिने कृषी वर्तोनी जीवावे, गाय पाळा, बैल पाळा, काळ्याची सेवा करा, गोट्यातल्या गायची सेवा करा आणि दूध पाजणाऱ्या आईची सेवा करा. अध्याय क्रमांक 17, वारिया वाट न पाहे, मरण मुहूर्त न पाहे. वारं कुणाची वाट पाहत नाही आणि मरण कधी मुहूर्त पाहत नाही. महाराज, तुम्हाला जन्माची तारीख माहीत आहे, मरणाची माहीत आहे का? कुणालाच नाही. ही भगवंत आहे. माझ्या भगवंतानं 7 फुटाचा साप तयार केला, पण एकही पाय नाही. माझ्या भगवंतानं 3 इंचाची गोल तयार केली, पायच पाय. साप उंदीर खातो, पण सापाने उंदीर समजून जर चिचुंदरीला खाल्लं तर साप मरतो. त्याच्या लक्षात आलं आपण आता मरायला लागलो. सापाला जर त्यानं सापानं आपल्या मुखातून चिचुंदरीला बाहेर जर फेकलं तर साप आंधळा होतो. काय किमय आहे बघा महाराज. माणसाला दिवसा दिसतं, अंधारात दिसत नाही. पण वट वाघोड आणि घुबड यांना अंधारात दिसतं, दिवसा दिसत नाही. खवल्या मांजराला दिवसाही दिसतं आणि अंधारातही दिसतं. तसं पिंडातला आत्मा फक्त कावळ्याला दिसतो. महाराज, कावळा वर्षातून एकदा संसार करतो आणि त्याचा जर कोणी संसार पाहिला तर माणूस मेला म्हणून निरोप देतो. बरोबर आहे. आता कावळ्याची जठराग्नी, कावळ्याच्या विष्ठेमधूनच पिंपळाची आणि वडाची निर्मिती होती. काय भगवंताची किंमत. तुमच्या हातानं पिंपळ वड येतंय का? नाही. कावळ्याच्या विष्ठे, पिंपळाचा जन्म. कागाची ये विष्ठे, पिंपळाचा जन्म. काय माझ्या निसर्गाची किमया. म्हणजे सांगायचं तात्पर्य महाराज, आपलं जीवन आरशासारखं आणि सावलीसारखं राहावं. सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही आणि आरसा खरं बोलल्याशिवाय राहत नाही. काळा माणूस जर आरशासमोर उभा केला तर काळा दिसणार, गोरा उभा करला तर गोरा. म्हणजे आरसा कधी खोटं बोलत नाही. जैसा तैसा धावी आरसा, नत्या कैसा पालटे, नत्या कैसा पालटे. जैसा तैसा धावी आरसा,
तुकाराम महाराज ऋषी स्नान करायचे. चोपदार महाराज आंघोळीचे 3 प्रकार. आता तुम्ही कोण्या प्रकारची आंघोळ करता ते सांगायचं. आंघोळीचे 3 प्रकार. नंबर 1 ऋषी स्नान, नंबर 2 देव स्नान आणि नंबर 3 राक्षस स्नान. तुकाराम महाराज ऋषी स्नान करायचे. ऋषी स्नान म्हणजे चांदण्या असताना केलेली आंघोळ. काकड्यातले लोक करतात बघा. चांदण्या असताना केलेली आंघोळ म्हणजे ऋषी स्नान. देवस्नान म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर 90 मिनिटे केलेली आंघोळ म्हणजे देवस्नान. आणि सूर्य उगवल्यानंतर केलेली आंघोळ म्हणजे राक्षस स्नान. मग महाराज तुम्ही ऋषी स्नान करताव का देवस्नान करताव का राक्षस स्नान? तेव्हा का ते घोटे स्नान म्हणालीत. घोटे स्नान, घोटे स्नान. विठाला भक्ती कशी असावी? तुपासारखी का मधासारखी? तुपाला जर फ्रीजमध्ये ठेवलं तर तूप घट्ट होतं आणि तुपाला जर विस्तवाजवळ ठेवलं तर तूप वितळतं. पण मधाचं तसं नाही. मधाला फ्रीजमध्ये ठेवा, मध घट होत नाही, आणि मधाला विस्तवाजवळ ठेवा, मध पडत नाही. तसं तुकोबरायांची भक्ती माझी मधासारखी होती. काय भक्तीच्या त्या काय भक्तियाच्या बाटा, 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 काय भक्तियाच्या बाटा मजला बागा सुभटा, 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 काय भक्तियाच्या बाटा, काय भक्तियाच्या बाटा, काय भक्तियाच्या बाटा, काय भक्तियाच्या बाटा. काय भक्तीच्या वाटा म्हणजे दावाला सुभटा, काय भक्तीच्या वाटा म्हणजे दावाला सुभटा, काय भक्तियाच्या वाटा म्हणजे दावाला सुभटा, भक्तियाच्या वाटा दावाला सुभटा, काय भक्तियाच्या वाटा म्हणजे दावाला सुभटा, काय भक्तियाच्या वाटा म्हणजे दावाला सुभटा. भक्तियाच्या वाटा दावाला सुभटा, काय भक्तियाच्या वाटा दावाला सुभटा, दावाला सुभटा, दावाला सुभटा. महाराज आता मी लातूरून आलो. सकाळी सकाळी महाराज रामदास भाऊचा फोन आला. निघालो म्हणलं. हॅलो, माझ्यासोबतच आहे. हा सोबतच माझ्या. आळंदीला शिक्षण झालंय राव, तीर्थावर लिहायचं. मग मी लातूरून निघालो. भाऊचा फोन झाला, मला निघालो. मग राठोड मामा पळशीला येऊन थांबले, आप्पा बारदावर फाट्याला थांबले, महाराज पळशीला येऊन थांबले. मग मी लातूरातून निघालो साई चौकातून. असे गंध बुक्का लिहून विठ्ठल मामासारखे महाराज होते. मला हात केला. मी म्हणलं आता महाराज आहे तर घ्या, मी एकटाच चालू. गाडी साईडला घेतली, पुढे बसवलं महाराजाला. म्हणलं बसा. मग महाराजाला पुढे बसवल्या. महाराज म्हणले तुम्ही देशमुख महाराज का? म्हणले हो. म्हणजे कसं काय ओळखलं? म्हणजे तुमचं गादवडला, शिराळ्याला, इकडे खाली जोडजावड्याला कीर्तन झालं तर मी ऐकलं. मग मी थोडा संदिग्ध झालो. म्हणलं ठीक आहे म्हणलं महाराज, तुम्ही मला ओळखलं, पण मला सॉरी म्हणलं, माफ करा, तुमची ओळख पोहोचना गेली. एकबार परिचय द्या, इथून पुढे मी कदापि विसरणार नाही. परिचय म्हणल्या आता माझं नाव गाव कीर्तन सर्व सांगितले. मग ते मी विचारलं तुमचं नाव काय? ते म्हणले माझं नाव जनावर. मी म्हणलं असं का बोलायला लागला महाराज? हो. मी म्हणलं जनावर कुठं नाव असतं का? नाही म्हणले महाराज, तुमची शपथ म्हणले, पांडुरंगाची शपथ, माझं नाव जनावर आहे. म्हणलं कसं काय? अहो म्हणलं खरं बोला, तुम्हाला तुमचा बुक्का आणि अष्टगंध पाहून मी घेतलंय. मी काय तुमचे 10-5 रुपये तिकीट घेणार नाही, जाता जाता घेतले. असं का सकाळी सकाळी खोटं बोलायला लागला? म्हणले महाराज, पंढरपूरच्या पांडुरंगाची शपथ, माझं नाव जनावरच आहे, आणि तुमची बी शपथ म्हणले माझं नाव जनावर आहे. म्हणलं कसं काय? पहिल्यांदा नाव ऐकलं. हो म्हणले जनावर आहे. म्हणले माझ्या बायकोचं नाव जना, आम्ही तिचा वर. म्हणले महाराज वर म्हणजे काय? मी म्हणलं नवरा. जनाचा वर काय झालं? म्हणले जनावर. विठ्ठल
बघा आता मावशी म्हणल्या हो का, ही मामा सुद्धा बघायला लागलेत मावशी कुठं तर उभारल्या का हो? ह्यानी बघितलं मावशी म्हणल्या ह्यानी बघितलं मावशी म्हणलं तिकडे बघायला, कुठं आमची मावशी उभारली नाही का नाही. परमार्थात चित्त पाहिजे, शरीरात पित्त पाहिजे, संसारात वित्त पाहिजे आणि बाजारात पत पाहिजे. तुम्हाला नुसतं मावशी म्हणलं तर तुम्ही पाठीमागं बघायला लागला. आमच्या वयात काय केलं असेल. विठ्ठला कुणी काही बोलो, आपलं चित्त पाहिजे. बरोबर आहे का? परमार्थात चित्त पाहिजे, शरीरात पित्त पाहिजे, संसारामध्ये वित्त पाहिजे आणि बाजारामध्ये पत पाहिजे. आता बघा महाराज, मला एक म्हणायचं आहे, आपण पंढरपूरला जातो. पंढरपूरला गेल्यानंतर पहिल्यांदा स्नान कुठं करतो? चंद्रभागा. जगातले देव रात्रीचे 11 नंतर तिथं येतात, स्नान करतात. शेज आरती झालं की मग चंद्रभागेमध्ये आपण स्नान केलं. स्नान करून कुणाचं दर्शन घेतो? पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचं. भक्त पुंडलिकाच्या वडिलाचं नाव काय? जानूदेव. भक्त पुंडलिकाच्या आईचं नाव काय? मुक्ताबाई. एवढा अधिकार का दिला देवानी? पहिल्यांदा भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्या, नंतर माझं घ्या. एवढा अधिकार देण्याचं कारण काय? तर भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते, मग त्यांना अधिकार दिला. मग भक्त पुंडलिक सुद्धा अगोदर खोडकर होते, पण कुकुट स्वामीच्या सहवासामध्ये गेले आणि देव बनून राहिले महाराज. म्हणून भक्त पुंडलिकाचं आपण दर्शन घेतो. नंतर कुठं येतो? नामदेव पायरीवर. नामदेव पायरीवर आल्यानंतर नामदेवाचं आपण दर्शन घेतो, नामदेव पायरीचं. बरोबर आहे. मग नामदेव महाराज यांचं पूर्ण नाव, त्यांचा जन्म कुठं झाला? 26 ऑक्टोबर 1270ला नरसी बामणी, नरसी नामदेव, हिंगोली जिल्ह्यात त्या ठिकाणी जन्म झाला आणि पंढरपुरामध्ये त्यांचं आयुष्य गेलं. मग नामदेव महाराजांच्या वडिलाचं नाव दामाशेट्टी, आडनाव रेडेकर. नामदेव महाराजाच्या घरामध्ये 14 माणसं होते आणि 15वी संत जनाबाई. कितवी? 15वी संत जनाबाई. 14 माणसं मोजा. नंबर 1 नामदेव महाराज, नंबर 2 त्यांचे वडील दामाशेट्टी, नंबर 3 त्यांची आई गोनाई, नंबर 4 त्यांची पत्नी राजाई. किती झाले? 4. नामदेव महाराजाला 4 मुलं. महादा विटा नारा गोंदा. किती झाले महाराज? 8. 4 सुना, याडाई लाडाई गोडाई साखराई. किती झाल्या? आऊबाई बहीण 13, लिंबाबाई मुलगी 14 आणि संत जनाबाई 15वी. एवढा परिवार, 15 माणसाचा परिवार. कारण का महाराज? पांडुरंगाचं शिष्यत्व, दास्यत्व नामदेवरायांनी घेतलं आणि मेलेली गाय जिवंत केली की त्यांना काय महाराज आशीर्वाद होता. एवढंच नाही महाराज, मला एक म्हणायचंय, नामदेवरायाचं रात्री कर्मटाने 1 वाजता घर पेटून दिलं, पण जगाच्या बापानी कुणाला सुद्धा काय होऊ दिलं नाही. 14 माणसाला सुद्धा थोडं सुद्धा पोळलं नाही. काय भगवंताची किमया आहे महाराज. बरोबर आहे. नामदेवरायाच्या घरी एक भिकारी आला एकादशी दिवशी आणि भाकर मागू लागला. नामदेव महाराज म्हणले, नाही, तुला फळ मिळत, शब्दांना मिळत, पण भाकर मिळणार नाही. मरतो म्हणला. म्हणले, ठीक आहे बाबा, नको मरू. तो भिकारी अग्निपरीक्षा घेत होता, नामदेव महाराजच्या दारामध्ये पडला आणि मरण पावला. महाराज चित्तेवर ठेवलं. नामदेव महाराज सुद्धा चित्तेवर गेले, पण माझ्या प्रभूंनी दोघालाही वाचवलं. एवढी या संतामध्ये ताकद आहे महाराज. दुसरी सांगायची म्हणजे तुम्ही इतरत्र कुठेही जावा महाराज, काही उपयोग नाही. तर देवाचीच ताकद पाहिजे, देवाचाच आशीर्वाद पाहिजे आणि आईवडिलाचा आशीर्वाद पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही. म्हणून शूर होण्यासाठी आणि धीर होण्यासाठी या जगाच्या इतिहासामध्ये आपल्या आईवडिलांची सेवा आणि देवाची भक्ती तीही मदासारखी केल्याशिवाय शूर आणि धीर स्वामी का
आम्ही काजे तू सादर. संत सेवालाल महाराजांची 7वी पिढी, त्यांचे मूळ पुरुष पहिले वंशज भिका नाईक राठोड. भिका नाईक राठोडचा मुलगा गजू नाईक राठोड 2री पिढी. गजू नाईक राठोडचा मुलगा भोजा नाईक राठोड 3री पिढी. भोजा नाईक गजू नाईक, भिका नाईक, गजू नाईक, भोजा नाईकचा मुलगा काळा नाईक 4थी पिढी. काळ्या नाईकचा मुलगा रामजी नाईक 5वी पिढी. रामजी नाईकचा मुलगा भीमा नाईक आणि भीमा नाईकचा मुलगा संत सेवालाल महाराज. अशा 7 पिढ्यानं ते पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते महाराज. तसं पिढ्यानपिढ्या. पण सेवालाल महाराज अविवाहित होते, ब्रह्मचारी होते. त्यांनी सांगितलं की माझी एवढी संपत्ती आहे. त्यांची आईसुद्धा कर्नाटकमधल्या होत्या, जयरामजी यांच्या कन्या, ते राजकन्या होत्या. एवढं वैभव होतं. पण त्यांनी म्हणले की देह जावो आत्वा राहो, पांडुरंगी दृढ भाव. असा संत हे समाजासाठी असतात. विश्वाची माझे घरं आयशी मते संताची. विश्वाची माझी घरे आयशी मध्ये चराचर. तर सांगायचं तात्पर्य, महाराज पकावत शिकण्याचा क्लास आहे, पकावत शिकण्याचा क्लास आहे, गायन शिकण्याचा क्लास आहे, इंग्रजी शिकण्याचा क्लास आहे, गणित शिकण्याचा क्लास आहे. पण दारू प्यायचा कुठं क्लास आहे का? चांगली गोष्टी तुम्हाला सांगून सुद्धा येत नाही, पण वाईट गोष्टी न शिकवता तुम्हाला येतात. की संतांच्या संगती कमी पडल्यामुळं असं होतं महाराज. बघा तुकाराम महाराजाच्या, संत सेवालाल महाराजाच्या, नामदेव महाराजांच्या एवढी नामामध्ये ताकद आहे महाराज. की बस अहो माझ्या या कीर्तनामध्ये कोणाच्या पायाला मुंगी येणार नाही, माझ्या या कीर्तनामध्ये कोणाला झटका येणार नाही, आणि माझ्या या कीर्तनामध्ये कोणाला मरण सुद्धा येणार नाही. का महाराज? आपण तुकोबारायांची, ज्ञानोबारायांची, पांडुरंगाची लेकरं आहोत. म्हणजे जगाचा बाप पोशिंद आपल्याला कसा मरेल? माझ्या तुकाराम महाराजाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे. भागवत महाराज यम सुद्धा थरथर कापतो. तुकाराम 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 नाम घेता कापिया मग तुकाराम 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 नाम घेता कापिया मग तुकाराम तुकाराम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. आता आपण कुठं आलतो? नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. मग कुठं जातो नंतर? रावळा. मग पंढरपूरचं मंदिर कुणी बांधलं? कोण्या शतकात बांधलं? इसवी सन. पंढरपूरचं मंदिर 12व्या शतकामध्ये 3 जणांनी बांधलं मिळून. राजा भिलम यादव, विठ्ठल देव आणि महाजन या 3घांनी मिळून एक छोटंसं मंदिर 12व्या शतकामध्ये शक्य 1111 इसवी सन 1189 मध्ये छोटंसं मंदिर बांधलं 12व्या शतकात. पण या पांडुरंगाच्या मंदिराचा विस्तार कोणी केला?
राजा भिलम यादव आणि हेमाद्री पंडित यांनी आत्ताचं मंदिर बांधलं. मग या मंदिराला किती दरवाजे आहेत पांडुरंगाचे? 8 दरवाजे आहेत. पूर्वेला 3, पश्चिमेला 1, दक्षिणेला 1 आणि उत्तरेला 3. 8 दरवाजे आहेत. आणि पंढरपूरच्या मालकाचं मंदिर 16 खांबावर आहे. त्यापैकी एक गरुड खांबा आहे. आणि महाराज जगाचा बाप पंढरपूरला जगाचे मालक आहेत. मग तुकोबाराय काय म्हणतात? माझा पांडुरंग असा आहे, स्वतंत्र आहे, नंबर 2 उदार आहे आणि एवढा श्रीमंत आहे की बस. तुकाराम महाराज म्हणतात माझे पांडुरंग कसे आहेत? माझ्या पांडुरंगाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे, मस्तकावर शिवलिंग आहे, माझ्या पांडुरंगाच्या कपाळी गोपीचंदानी बुक्का आहे, माझ्या पांडुरंगाच्या कंठामध्ये कंटिकौस्तुभ मणी आहे, माझ्या पांडुरंगाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, माझ्या पांडुरंगाच्या उजव्या हातामध्ये कमळ आहे, डाव्या हातामध्ये शंख आहे, माझ्या पांडुरंगाला कृष्ण अवतारातला शेला आहे, माझ्या पांडुरंगाच्या उजव्या छातीवर भृग ऋषीच्या पायाचा ठसा मुटलेला आहे, उजव्या हातामध्ये कमळ आहे, डाव्या हातामध्ये शंख आहे आणि महाराज दोन्ही पायामध्ये माझ्या पांडुरंगाच्या एक काठी आहे. कारण का तो गोपाल आहे, गाई चारणार आहे. ज्याच्या घरी गाय तर ते श्रीकृष्णाचे पाय आणि जे ते कृष्ण त्याच्या जीवनात नाही प्रश्न. आणि माझा पांडुरंग कटेवर हात देऊन विटेर उभारला आहे. मग पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती किती फूट किती इंच आहे? पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती किती फूट किती इंच आहे? 3 फूट 10 इंच आहे. आणि महाराज माझा जगाचा बाप मालक स्वतंत्र आहे, उदार आहे आणि श्रीमंत आहे. स्वतंत्र म्हणजे त्याच्या मनातील तो देव करतो. त्याच्या मनात जर आलं तर राजाचा रंक करतो, रंकाचा राजा करतो. रात्री नोटावर झोपणाऱ्याला सकाळी भीक मागायला होतो आणि सकाळी भीक मागणाऱ्याला दुपारून गाडीतून हात कार लावतो आणि तो जर माजाकला तर त्याच गाडीखाली संध्याकाळी घेतो. एवढा माझा जगाचा बाप स्वतंत्र आहे आणि उदार. अहो उपमन्यू 1 फुलपात्रभर दूध मागत होतं तर जगाच्या बापानं दुधाचा काय केला? समुद्र केला. एवढा श्रीमंत. आता श्रीमंत तर एवढा आहे, तुम्ही आम्ही पैशाच्या मागं लागलात, बरोबर आहे. भाजण्यासारखी तर मजा कोणाचीच नाही. खायला चक्क्या, टेकायला तक्क्या आणि घरी गेलं का काकूच्या बुक्क्या. तो कामन कर स्वतंत्र आहे, एवढा उदार आहे आणि एवढा श्रीमंत आहे. त्याच्या मनात येईल ते करतो. म्हणून महाराज ज्यावेळेस तुकाराम महाराज देहूपासून त्यांचं मंदिर कुठं आहे? जगामध्ये अशी एक मूर्ती आहे तुकाराम महाराजाची की उभी मूर्ती फक्त देहूला आहे. कुणी उभी मूर्ती केली? त्यांचे पंतू गोपाळबुवा महाराज यांनी उभी मूर्ती का बसवली? तर माझे पंजोबा पांडुरंगाशी एकरूप होते. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे, एकरूप होते म्हणून मी उभी मूर्ती बसवली. तुकाराम महाराजाच्या मूर्तीला पगडी आहे आणि त्या मूर्तीला सच्चिदानंद मूर्ती म्हणतात. ही देहूमध्ये आहे. 10 खण माळोद सागवानी हे जन्मस्थळ आहे. बाजूलाच त्यांच्या धर्मपत्नी जिजाबाई यांचं 2 खण माळोदामध्ये मंदिर आहे आणि त्यांच्या समोर महाराज विश्वंभर बाबा त्यांचं मूळ पुरुष यांचं मंदिर आहे. आणि पालखी सोहळा तुकाराम महाराजांचा
कुणी चालू केला तर त्यांचे 3 नंबरचे मुलं नारायण महाराज. तुकाराम महाराजाला 2 पत्नी होत्या. पहिल्या पत्नी रुक्मिणी आई साहेब दम्याचा आजार होता, मरण पावल्या. एकुलता एक मुलगा संतोबा, ते पण मरण पावला. दुसरी पत्नी केली जिजाबाई, त्यांना 6 पत्ते झाले, 3 मुलं 3 मुली. मुलांचे नाव महादेव, विठ्ठल, नारायण. ज्यावेळेस तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला 19 मार्च 1650ला गेले, त्यावेळेस नारायण महाराज जिजाबाईंच्या पोटामध्ये 7 महिन्याचे होते. म्हणजे नारायण महाराजांनी तुकाराम बाबाला पाहिलं नाही आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा लहान्या मुलाला पाहिलं नाही. मग ही पालखी सोहळा तुकाराम महाराजाचा नारायण महाराजांनी चालू केला. पण आज पालखी सोहळा अशोक महाराज मोरे त्यांचे वंशज आंबिले हेच पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत. आणि त्या पालखी सोहळ्याचे संबळवादक महाराज बापू भांदे आहेत. असा परिवार तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्यांचा आहे. सांगायचं तात्पर्य, मग तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये ठरवलं की आपण परोपकार करायचा. आणि मला सांगा, ज्यावेळेस हनुमंतराय महाराज लंकेला गेले, बरोबर, लंका जाळण्यासाठी सर्व लंका जाळली, पण एक घर जळतच नव्हतं. हे घर कुणाचं होतं? बिभीषणाचं जळत नव्हतं. कारण का? बिभीषण राम नामाचा जप केला होता, माझ्या पांडुरंगाचा जप केला होता, म्हणून ते घर जळत नव्हतं महाराज. म्हणून तुका म्हणे रुद्रा, 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 तुका म्हणे रुद्रा.
4 मिनिट राहिले. तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला टाळकरी किती होते महाराज? कोण्या गावचे त्यांचे नाव काय? इथं टाळकरी किती आहेत मोजा? 14च आहेत, मी मोजलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. हे सुद्धा पूर्व पुण्य ज्यांचे असेल पुण्य आहे. तोची मुखी गाय हरीचे नाम चेहवार परिवार. आज त्यांनी अधिक मास म्हणजे मी 29 उपवास वर्षातले केलं एवढं पुण्य, आणि त्याच्यामध्ये कीर्तन आणि अन्नदान ह्याच्यासारखं पुण्य कुठंच नाही. 2 धाम आणि 4 धाम केल्या इतकं पुण्य आज त्यांना मिळालं चव्हाण परिवाराला. मग 14 टाळकरी कोणकोणते महाराज? 14 टाळकरीचे नाव. नंबर 1 कानोबराय, नंबर 2 कोंडोपंत लोहकरे, नंबर 3 कोंड पाटील, नंबर 4 सोनबा ठाकूर, नंबर 5 नवाजी माळी, नंबर 6 संताजी जगनाडे, नंबर 7 शिवबा कासार, नंबर 8 रामेश्वर भट्ट, नंबर 9 मल्हारी पंत, नंबर 10 महादजी पंत, नंबर 11 आबाजी पंत, नंबर 12 गवारसेठ वाणी, नंबर 13 गंगाजी मवाळ आणि नंबर 14 मालोजी गाडे. महाराज मला एकच म्हणायचंय, टाळकरी त्या 14 टाळकऱ्यामध्ये आदर्श गायक तुकाराम महाराजाचे कोण होते? नवाजी माळी, त्यांचं गाव होतं लोहगाव, तुकाराम महाराजाचा आजोळ. आणि पखवच कोण वाजित होते? सोनबा ठाकूर यलवडीकर होते. मग मला सांगा महाराज, आज जगाच्या इतिहासामध्ये महाराज सांगायचं म्हणजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आपल्या मुलाला शिकवा, निर्व्यसनीपणाने राहा. तुम्हाला जर जगामध्ये श्रीमंत व्हायचं असेल तर 4 गुणांचं अनुकरण केलं पाहिजे. नंबर 1 आईवडिलांची सेवा, नंबर 2 जिद्द, नंबर 3 निर्व्यसनीपणा आणि नंबर 4 रात्रंदिवस आपल्या भगवंताचं नाम ज्याच्या मुखात आहे तो जगाच्या इतिहासामध्ये श्रीमंत व्हायला काही वेळ लागणार नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. या जगामध्ये अशक्य काही नाही, सर्व काही शक्य आहे. फक्त तुमचा प्रयत्नाचा दर दुप्पट करा, हेच तुमच्या हातात आहे. इफ यू वॉन्ट टू सक्सेस डबल युअर रेट. कामाचा दर दुप्पट करा, हेच तुमच्या हातात आहे. शब्दामध्ये गोडवा, आमच्या रक्तामध्ये इमानदारी. बघत नसतो कधीच आम्ही किती कुणाची जहागीरदारी. न्यायाची चाड, अन्यायाची चीड. मोड्यान पण वाकणार नाही जो बदमाशाला बदमाश म्हणत नाही, जो अपराध्याला अपराधी म्हणत नाही. असल्या भेकड आणि निबडटाला आम्ही मोजत नाव. तळहाताला चंद्र झाकत नाही, पर्वत कोणाला वाकत नाही, आणि आम्ही वैष्णव कोणाच्या काकाला घाबरत नाही. महाराज झुंजू मुंजू वेळेची चहूल लागते वासुदेवांच्या गाण्यानी. दिवसांची सुरुवात होते उगवत्या रवी किरणांनी. दिनचर्यांची चाहूल लागते बैलांच्या घुंगुरमाळाने. आणि कार्यक्रमाचं स्वरूप आणि आनंद यांची चाहूल लागते आमच्या चोपदार काकांनी. महाराज या ठिकाणी आपण संत सेवालाल महाराज यांची सेवा, अधिक मासचं भोजन आणि नामचिंतन केलं. आणि माझ्या या बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तर मला माफ करा. जे काय आहे ते माझ्या गुरुच आहे, आणि चुकीचं जे काय असेल ते माझं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली. हरे हरे विठ्ठल जय जय विठ्ठल. चला विनय करेल, चला. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. पुढे उत्तर महाराज विचारिला महाराज ज्ञानेश्वरा रंगाबाया ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण. विषय म्हणायचं सुवारिक बने प्रेमारती गोविंदा देव वाढते. धन्य धन्य
आरती महाराज स्वामी सद्गुरु रामचंद्रमूर्ती राघव सागरात स्वामी सद्गुरु रामचंद्रमूर्ती स्वामी सद्गुरु जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करीवर संता सखे सर्व काळा पंढरीचा वार करीवर चंद्रभागेश्वर पंढरीचा वार करीवर मागणे तुझं प्रति देश तरी पाय पांडुरंगाया संता सखे आणि तुका म्हणे आता उदार तू होई